युद्धजन्य परिस्थितीमुळे मुंबईत गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। शहरातील अनेक हॉटेल्सकडे केवळ दुपारपर्यंत पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। त्यानंतर हॉटेल्स बंद ठेवावी लागणार आहे आणि याचा मोठा फटका कॉर्पोरेट कर्मचारी आणि खवय्यांना बसणार आहे। गॅस अभावी काही ठिकाणी कोळशावर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। हॉटेल व्यावसायिक सध्या मोठ्या संकटात सापडलेत। तो थेट जाऊयात आपण नरिमन पॉइंट परिसरात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्ष जो पेटलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती त्याची झळ जी आहे ती देशभरातच नव्हे तर जगभरात आणि आपल्या राज्यात देखील बसलेली आहे। याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो व्यावसायिकांना बसलेला आहे, सामान्य नागरिकांना देखील बसलेला आहे। मग ते पेट्रोल डिझेल असेल, मग ते सोनं असेल, चांदी असेल आणि आता सगळ्यात मोठा फटका म्हणजे LPG गॅस सिलेंडरवरती। आपण या ठिकाणी बघतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे त्याचा जो फटका जो आहे तो LPG गॅस सिलेंडर पुरवठ्यावरती पडलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी जे मोठमोठे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती देखील हा जो भर आहे, हा जो तुटवडा जो आहे त्यांना या सगळ्या तुटवड्याचा जो मोठा भार जो आहे तो सहन करावा लागतो। आपण जर का पाहिलं तर मोठमोठ्या कमर्शियल झोनमध्ये ऑफिसेस असतात, कार्यालय असतात, त्या ठिकाणी दुपारच्या जेवणाच्या वेळा असतात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते जेवण करायला येतात। मात्र या हॉटेलमध्ये आता सध्या जो आहे तो LPG गॅसचा तुटवडा पडल्यामुळे कुठेतरी या हॉटेल व्यावसायिकांवरती जे आहे ते काही दिवसातच हॉटेल जे आहेत ते बंद करायची वेळ येण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।